हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कृष्णा आता सगळ्या गावकऱ्यांसमोर भाषण द्यायला सुरू झालेली असते. कारण आहे ना, तिला आता असं वाटत असतं की कधी एकदा सगळ्या गावकऱ्यांचं मन जिंकते आणि तिला ना बाळजाला त्यांच्या मनातून काढायचं असतं आणि त्याचसाठी भाषणही बेधडकपणे द्यायचं असतं. कारण बाळजाप्रमाणे कृष्णाकडे अख्ख्या गावाला वाटण्यासाठी पैसे नाही आहेत. पण इकडे आता जी कृष्णा आहे तिच्याकडे बोलण्यासाठी तर बरंच काही आहे. म्हणूनच आता कृष्णा जी आहे ती आता बोलायला सुरुवात करते. कृष्णा जशी आता बोलायला सुरुवात करते ना, तशी सगळेच गावकरी कृष्णाकडे पाहत राहतात. कारण कृष्णाचं एक एक वाक्य जे असतं ना, ते एकदम बेधडकपणे असतं. मग आता कृष्णा म्हणत असते की तुम्ही गावातली लोक मतदान करताना 10 वेळा विचार करा. म्हणजे तुम्हाला आता कोणी 500 रुपये देत असेल, कोणी घरात साड्या देत असेल, कोणी अजून काही देत असेल आणि ते मत विकत घेऊ पाहत असेल, पण त्याचा खरंच काहीच उपयोग नाही आहे. कारण मत हे स्वतःच्या मनाने द्यायचं असतं. 500 रुपये तुम्ही आज द्याल आणि 5 वर्षासाठी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून बसाल. 500 रुपये आजकाल एका दिवसालाही पुरत नाही. शिक्षणच मुलांचं किती महाग झालं आहे. 500 रुपये आपण आता बाजारात घेऊन गेलो तर ते काही वेळातच संपतात. हेच असं पैशांचा बाजार आहे. आणि खरं तर ना, जे मोठे सरपंच होऊन गेले आहेत ना, ती लोक या सगळ्याचा फायदा घेतात. त्यांना माहिती आहे गावातल्यांना 500 रुपये दिले आणि काही मानपानाची गोष्ट दिली तर गावातली लोक ना आपल्या पाठीशी उभी असतात. आणि त्यांचं ना हे असंच झालेलं आहे, हेही म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता कृष्णा भाषण देत असताना बेधडकपणे देत असते. आणि तिचं भाषण ऐकून तर दुष्यंत एकदमच खुश झालेला असतो. कारण तो विचार करत असतो की खरंच ना, कृष्णा कसलं खतरनाक भाषण देत आहे. कारण या आधी ना कृष्णाने त्या भाषणाची एवढी तयारी केलेली नव्हती, पण आता कृष्णा समोरूनच ना एवढं पटापट बोलत होती ना की ते अफलातून होतं. आणि त्याच वेळेला कृष्ण हेही म्हणत असते की बघा, मी तुम्हाला कोणतीही आश्वासनं वगैरे देणार नाही की मी हे करेन आणि ते करेन, पण तुम्हा लोकांना नक्कीच सांगू शकते की माझ्या हातात जर सगळा कारभार आला ना, तर मी नक्कीच तुम्हा सगळ्यांना या सगळ्यासाठी मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे तर टाकू शकते. कारण सरपंच जो असा असतो तो गावचा विकास करत असतो आणि आतापर्यंत गावचा विकास तुम्हा सगळ्यांकडे बघून तर मला समजत आहे की काहीच झालेला नाही. आणि यासाठी मला असं वाटते की मी आहे तुमच्या पाठीशी. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे कोणाला मत द्यायचं आहे ते द्या, पण विचार करून द्या. कारण पुढची 5 वर्ष तुम्हाला धोक्याची आहेत. कारण 5 वर्ष तुम्ही आपला जो काही कारभार आहे तो त्या सरपंचाच्या हाती देणार आहात. मग त्यामध्ये तुम्हाला 500 रुपये एका दिवसासाठी घ्यायचे आहेत की 5 वर्ष तुम्हाला योग्य ते निर्णय घेऊन आपल्याला हव्या त्या गोष्टी घ्यायच्या आहेत, ते तुमचं तुम्ही ठरवा. मग आता कृष्णा जे काही भाषण बेधडकपणे देत असते ना, आता गावकऱ्यांना सुद्धा कृष्णाचं बोलणं जे आहे ते पटत असतं. कारण कृष्णाने अगदीच थेट मुद्द्याला हात घालून जे विषय बरोबर आहेत त्यालाच तिने पहिलं प्राधान्य दिलेलं असतं. आणि तिचं भाषण ऐकून गावात जी लोक आता सभेसाठी आलेली आहेत ना, ती जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. कारण कृष्णाने एकदम बेधडकपणे सगळे जे काही पॉईंट्स आहेत ते मांडलेले असतात. आणि ते पॉईंट्स जेव्हा आता ऐकू येतात ना, तेव्हा मात्र आता गावकऱ्यांना ही गोष्ट पटते आणि गावकरी आता जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. गावकरी जेव्हा टाळ्या वाजवतात ना, तेव्हा मात्र आता कृष्णा म्हणत असते की हे भाषण मी इथेच संपवते, पण तुम्हीसुद्धा ना आता या सगळ्याचा विचार करा आणि मगच पुढे पाऊल टाका, हेही आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता इकडे दुसरीकडे काळजाला बरं नसतं आणि यासाठी ना आता तिथे काही डॉक्टर वगैरे आलेले असतात आणि बाळजाला चेक वगैरे करतात. आणि तेव्हा कुठे जाऊन बाळजाला आता शुद्ध येते, बाळजाची हालचाल होऊ लागते. बाळजाची हालचाल झाल्या आता डॉक्टर सांगतात की त्यांना कोणता तरी त्रास आहे आणि त्यामुळेच ना त्यांची ही अवस्था झाली आहे. तुम्ही जरा त्यांचा विचार करा, त्यांच्या बाजूने बघा. कारण त्यांच्या डोक्यावर कोणता तरी स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे त्यांना चक्कर आली आहे. आता त्यांना मी इंजेक्शन दिले, थोडं का होईना
होईना त्यांना बरं वाटेल. मग आता दुसरीकडे भाषणाच्या आधी तर ह्या सगळ्या ठीक होत्या. मग आता यांना काय झालं हा मोठा प्रश्नच ना मुळात पडलेला असतो. आणि तो प्रश्न पडल्यावर इकडे मात्र आता या सगळ्यावर चर्चाही केली जात असते. कारण त्या प्रत्येकाला हेच वाटत असतं की हे कसं काय शक्य आहे. बाळजा आधीपर्यंत तर बरी होती, पण नंतर काय झालं. पण आता बाळजाला टेन्शन आलेलं असतं. बाळजा आता प्रत्येकाला कामाला लावते. कारण आहे ना तिला तो विषय इथे इतरांसमोर बोलायचा नसतो. तिला अनसूया दिसली होती हे सगळं काही, त्यामुळे जरा का होईना ती शांत असते. सगळीच जण जाण्याची वाट बघत असते. सगळीच जण जशी निघून जातात ना, बाळजा आता विचार करत असते. आणि बाळजा आता म्हणू लागते की हे खूपच जास्त भयंकर आहे. आणि त्याच वेळेला आता बाळजा जी आहे ती आता म्हणत असते की हे सगळं काही कसं काय झालं. म्हणजे मग आता तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. पण अनसूया दिसल्यामुळे ती आता चलबिचल झालेली असते. पण तिने आता पुढचं काम करायला पूजाला सांगितलेलं असतं. कारण तिला असं वाटत असतं की कोणत्याही कामात ना आता उशीर व्हायला नको. जे काही आहे ते पटकन आणि व्यवस्थित व्हायला हवं. आणि यासाठी तिचे प्रयत्न हे सुरू असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरवतात नाही लोक, तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं ते. मग आता पूजा म्हणत असते की तुम्ही धीर धरा, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, थोडा वेळ द्यायला हवा. मला आज रात्रीचीच मी वाट बघत आहे. कारण मोका जेव्हा भेटेल ना तेव्हाच मला ही संधी साधायची आहे, असंही ती आता बोलू लागते. पूजा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा बाळजा म्हणते की नीट काय ते कर, योग्य विचार कर आणि मग कर. आणि असं बोलून ना आता तिनं फोन ठेवलेला असतो. पूजा मात्र आता रात्रीच्या तयारीत असते. कारण तिचे आता कृष्णाला ना कृष्णाची बदनामी तिला करायची असते. आणि यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार आहे. मग तिला काही करावं लागलं ना अगदी तरीही चालेल, हाच तिचा विचार असतो. दुसरीकडे बाळजा जी आहे ती विचार करते की खरंच मला जे काही समोर दिसते ती अनसूयाच आहे का, आणखीन काही भास होत आहेत मला. इकडे आता कृष्णा संध्याकाळच्या वेळेला पूजा करत असते. आणि तेवढ्यातच ना आता कृष्णाला बबन्या सांगायला येतो की स्वाती कुठेतरी गायब झाली आहे. मग आता स्वातीला शोधायचं म्हणूनच कृष्णा बाहेर पडत असते. कृष्णाला आता बबन्या थांबवत असतो आणि म्हणत असतो की नको जाऊ कृष्णा, थांब, अजूनही दाजी पण आलेली नाही आहेत. मग दाजी आल्यानंतर दोघंही जण जाव मग आणि शोधा. पण आता ती काही ऐकायला तयार नसते. कारण तिच्यासाठी पहिल्यांदा तिची ती गाय म्हणजे स्वाती खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आणि त्यासाठी ती आता कोणताही मागचा पुढचा विचार न करता लगेचच आता तिकडनं जायला निघते. आणि जेव्हा आता ती जाते ना तेव्हा बबन्या आता विचार करू लागतो. बबन्याचं डोकं काही काम करेनासं झालेलं असतं. तो आता दुष्यंतला कॉल करायचा प्रयत्न करत असतो. पण दुष्यंतला कॉल काही केल्या लागत नसतो. इकडे कृष्णा सगळ्या गावकऱ्यांसमोर आता ओरडतच चाललेली असते. कुठे आहे स्वाती, स्वाती तू कुठे गेली आहेस, असं बोंबलतच ती आता जात असते. तेवढ्यातच काही गुंड तिथे येतात आणि कृष्णाला चारही बाजूने पूर्णपणे त्यांनी पेढा घातलेला असतो. मग कृष्णा म्हणत असते की तुम्ही कोण आहात. पण कृष्णाला ते आता म्हणतात की आमच्या तावडीतून आता तू कुठेही जाऊ शकत नाही. मग आता कृष्णा जी आहे ती मात्र आता खूप मोठं पाऊल उचलते आणि त्या गुंडांना मारायचा प्रयत्नसुद्धा ती करत असते. पण ते गुंड जे आहेत ते एक नसून चार असतात आणि कृष्णा ही एकटी पडलेली असते. आणि त्यामुळेच ना आता कृष्णाला एवढं लढता येत नसतं तरीसुद्धा कृष्णा जी आहे ती तिला जमेल तेवढे प्रयत्न आता करत असते. आता जेवढे प्रयत्न ती करत असते ना त्यातच आता जेव्हा कृष्णा हे सगळं करते तेव्हा तिथे असलेला हा समर आहे ना आता कळलेलं असतं की हे सगळं काही एकदमच बेकार आहे. आणि कृष्णाला त्या लोकांनी अटक केली आहे ही गोष्ट जेव्हा आता समरला समजते तेव्हा मात्र समर जो आहे तो आता विचार करतो आणि तो लगेचच कृष्णाला वाचवण्यासाठी तिकडनं बाहेर पडतो. कारण तिला माहिती आहे की आता निवडणूक जवळ आली आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या काही गोष्टी होत असतील. आणि मग तो लगेचच मागचा पुढचा विचार न करताना तिकडनं बाहेर पडायचा निर्णय
घेतो, कारण त्याला असं वाटत असतं की कृष्णाला आता आपल्या मदतीची गरज आहे. तिथे समर पोचलेला असतो, तर समर आता त्या गुंडांशी 4 हात करत असतो. त्याच वेळेला कृष्णाला तो म्हणत असतो की तू विचार करत बसू नकोस इथे कोणाचा, तुला जेवढा पटकन इकडनं सटकता येतंय ना तेवढा पटकन इकडनं निघ. आणि असं बोलून ना तो आता तिकडनं तिला घालवून देत असतो. तर तीही म्हणत असते की ऐक ना, पण आता समर तिचं ऐकायला तयार नसतो. समर म्हणत असतो की ह्यांचं काय करायचं आहे ना ते मी करतो, पण तू इकडनं जा. असं बोलून तो आता तिला तिकडनं जायला सांगत असतो. मग आता जो समर आहे त्याने सांगितल्याबरोबर एकटीच कृष्णा पुढे निघालेली असते. कृष्णा आता निघालेली आहे आणि ती आता वाचली आहे ही गोष्ट जयकांतच्या लक्षात येते. म्हणजे जेव्हा कृष्णा जात असते ना तेव्हा कृष्णाचा आता जात असताना पळत असताना पाय अडकतो आणि जसा तिचा पाय अडकतो ती आता एकदमच जोरात पडते आणि तेवढ्यात तिच्या मागे ना आता जयकांत आलेला असतो आणि जयकांतला तोपर्यंत आपला डाव साध्य करायचा असतो. कारण आहे ना त्याला या सगळ्या गोष्टी असह्य झालेल्या असतात. आणि मग काय, तो मागून येऊन कृष्णाच्या तोंडालाच आता तो रुमाल पूर्णपणे लावलेला असतो त्याने. आणि जेव्हा तो रुमाल पूर्णपणे लावतो ना तेव्हा मात्र आता इकडे तिचेच ती बेशुद्ध पडते. तर दुसरीकडे आता हाच प्रकार ना समरसोबत सुद्धा होतो. म्हणजे समरला सुद्धा तोंडाला रुमालाने काहीतरी लावलं जातं आणि ज्याच्यामुळेच तो आता एकदमच बेशुद्ध पडलेला असतो. आणि जेव्हा तो एवढा बेशुद्ध पडतो ना तेव्हा मात्र आता समरला सुद्धा ते एखादा त्याच्यातला गुंड तोंडाला रुमाल वगैरे लावतो आणि रुमाल लावल्यानंतर आता दोघंही जण बेशुद्ध पडलेले असतात. दोघांच्याही नाकाला रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केलं जातं आणि एकत्र असं झोपवलं जातं. पण त्याच वेळेला ना इथे पूजा जी आहे ती मोठं कांड करते. ती म्हणजे या दोघांनाही थोडंसं लांब लांब झोपवलेलं असतं, तर त्या दोघांनाही जवळ आणून त्याच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवायचं अशी करून आता तिने व्यवस्थित विभागणी केलेली असते. आणि त्याचसोबत आहे ना तो हातही तो ठेवायचा, म्हणजे समोरचा हात तिच्या अंगावर थोडासा यायला हवा हे सुद्धा कृत्य आता केलेलं असतं. आणि हे जेव्हा कृत्य होत असतं ना तेव्हा मात्र दोघंही जण आता बेशुद्ध असतात. पण या संधीचा जयकांत आणि त्याचसोबत पूजानं फायदा करून घेतलेला असतो. आता मोबाईलमध्ये व्हिडिओ फोटोज काढायचं काम जयकांत करत असतो, तर फ्लॅशलाईट दाखवून उभं राहण्याचं काम पूजा करत असते. पूजा आणि जयकांतने अगदीच वेळेवर डाव साधून सगळ्या काही गोष्टी आपल्या बाजूनं केलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनं झाल्यामुळे गावात ते फोटोज आणि सगळ्याकडे शेअर होतात. आता पूजाने जे काही काढलेलं असतं ते सगळं काही. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की बबन्या कंटिन्यू कॉल करत असतो, पण बबन्याचा कॉल काही रिसीव दुष्यंत करत नाही. शेवटी दुष्यंत आता घराकडे येऊन पोचलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय रे बबन्या, इतके कॉल का करतोय. त्याच वेळेला बबन्या सांगू लागतो की असा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यामुळेच ना कृष्णा बाहेर पडले. मग आता बबन्याला ओरडलं जातं. बबन्याला म्हटलं जातं काय रे बबन्या, तुला काय गरज होती तिला एकटीला पाठवायची, तुला तिच्याबरोबर जाता आलं नाही का. तर त्यावर मी तिला सांगत होतो की थांब, दाजी आल्याशिवाय जाऊ नकोस, मीही येतो. पण ती कुठे ऐकत होती, ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिने लगेचच इकडनं गेली. तिला भरपूर मी थांबवायचा प्रयत्न केला पण ती काही केल्या थांबली नाही असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ना इकडे मात्र आता कळलेल्या असतात दुष्यंतला, तेव्हा दुष्यंत कृष्णाला शोधायला बाहेर पडत असतो. तेवढ्यातच तिकडे आता ही भक्ती आलेली असते आणि भक्तीने हे सगळं काही पाहिलेलं असतं. भक्तीपर्यंत फोटोसुद्धा पोचलेला असतो, त्यामुळे भक्ती तो फोटो आता दुष्यंतला दाखवू लागते आणि हे सगळं बघून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. भक्ती म्हणत असते की कोणीतरी मुद्दामून हे सगळं करते, कारण आमची कृष्णा अशी नाही आहे जी की एवढं घाणेरडं दाखवण्यात आले. दुष्यंत म्हणतो की माझ्या कृष्णावर विश्वास आहे, मी बघून येतो पटकनच. आणि असं बोलून आता तो स्वतः गाडीने जायला निघालेला असतो. आणि जेव्हा तो स्वतः गाडीने जात असतो ना तेव्हा त्याला काळजी असते. पण बाळजाला इथे जो फोटो बघितल्यानंतर इतका आनंद झालेला असतो ना की ती आता आनंदाच्या भरात नाचत असते. आणि ती आता नाचत असतानाच इकडे जयकांत आणि पूजासुद्धा तिच्या समोर उभे असतात. तरी त्या दोघांनाही म्हणत असते की तुम्ही दोघांनीही एकमेकांच्या साथीने कसलं जबराट काम केलं आहे. आता
गावकरी तिच्या विरोधात जातील आणि ही निवडणूक मग आता मला जिंकता येईल. खूप भारी काम केलं आहे तुम्ही आणि तुम्हाला त्या सगळ्याचा मोबदला तर मिळणारच. इथे मात्र पूजाला ती सांगत असते की तू काळजी करू नकोस, मी सरपंच झाल्या मी तुला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या काही देण्याचा प्रयत्न करेन. मग जयकांत म्हणतो की फक्त तिलाच का, मी पण तर काम केलं आहे. मग आता बाळजा म्हणत असते की बाळा तुला पण कसलीही कमी पडू मी देणार नाही, सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट करेन असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता समर आणि कृष्णाला जिथं बांधून ठेवलेलं असतं तिथून अचानक त्यांना आता जाग येऊ लागते. ते इकडे तिकडे पाहू लागतात आणि जेव्हा जाग येते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या तोंडाला कोणीतरी रुमाल लावला होता आणि त्यानंतर आपण दोघंही जण बेशुद्ध पडलो. कारण मला तुम्ही सांगितलं होतं की इथून जायचं, म्हणूनच मी इथून जात होते, पण तेवढ्यातच मागून कोणीतरी आलं आणि नाकाला माझ्या रुमाल लावला. त्याच वेळेला समरही म्हणतो की माझ्यासोबतही असंच झालं, पण डोकं लय मोठं जड झालं आहे. काय नक्की केलं होतं आपल्यासोबत आणि आपण दोघंही जण आता इथे कुठे आहोत हाही विचार तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. ती म्हणत असते की काहीतरी मला गडबड वाटते. म्हणजे बघा ना, तुम्ही आणि मी दोघंही जण एवढ्या लांब इथपर्यंत आलेलो आहोत, मग या सगळ्याचा कोणी चुकीचा उपयोग तर करून घेतलेला नाही ना, असाही विचार आता कृष्णा करत असते. मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ह्यांनी जर काही गोंधळ केला असेल तर खूप भयंकर आहे हे सगळं काही. यातून मार्ग कसा काढायचा हे काही केल्या आता समजत नसतं. पण समोरचं डोकं आता खूपच दुखत असतं. समोर म्हणत असतो की खरंच मला काही सुधरत नाहीये, सुचतही नाहीये ज्या काही गोष्टी सध्याला समोर येतात त्यावर मग कृष्णाही म्हणत असते की आपल्या ह्या दोघांच्या एकत्र येण्याचा कुणी फायदा तर करून घेतला नसेल ना. मग आता तिथे दुष्यंत येऊन पोचलेला असतो आणि दुष्यंतच्या समोर कृष्णा रडत असते आणि कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार, तुम्ही काही समजत असाल तर प्लीज तसं काही समजू नका, तुमचा हा भ्रम असू शकतो, कारण आम्ही फक्त तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की कसे आहोत ते. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता दुष्यंत कृष्णाच्या पाठीशी उभा असतो आणि कृष्णाला आता तो व्हिडिओ वगैरे दाखवतो आणि कृष्णाला व्हिडिओ दाखवल्यानंतर कृष्णाला मोठा धक्का बसतो. गावातली लोकही आता तिथे आलेली असतात आणि गावातली लोक आल्यानंतर मात्र आता कृष्णाला नावं ठेवत असतात की बोल ना कृष्णे, हे सगळं करताना लाज वाटली नाही का, हे समजा तू काय करून बसलीस, असं बोलून आता चिडत असतात. त्याच वेळेला गावातल्या लोकांनी आता सगळ्यांसमोरच आता कृष्णाच्या तोंडाला एकदम काळं फासलेलं असतं. कृष्णा म्हणत असते की माझं ऐकून घ्या, पण आता कृष्णाचं ऐकून घ्यायला कोणीही तयार नसतं. दुसरीकडे पुढील भागामध्ये आता व्हिडिओ वगैरे बघायचं काम आता सुरू असतं. त्यामुळे बाळजाला आनंद होतो. बाळजा म्हणत असते की समजा काही माझ्या मनासारखं होतंय, कृष्णाच्या तोंडाला काळं फासलेलं आहे, आता कृष्णा काही या निवडणुकीला उभी राहणार नाही असंही आता वाटत असतं आणि त्यामुळेच दुष्यंत सगळ्या गावकऱ्यांना तोडीस तोड उत्तर देतो आणि त्याला म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं, तुमचा विश्वास नसेल पण माझा विश्वास माझ्या बायकोवर पूर्णपणे आहे. आणि त्याच वेळेला कृष्णा आता रडत असते आणि दुष्यंतला सांगत असते की मला नाही राहायचं या निवडणुकीला उभं, कारण तिला आता या सगळ्या परिस्थितीत कळलेलं असतं की गावकऱ्यांनी आता तिच्या पाठीशी उभं राहायचं सोडून तिच्यावर अविश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे ती अर्धी मोडून गेलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.